Hello everyone. In this video, we are going to see recursion tree method, which is used to solve the recurrence relations. In last few lectures, we had seen the concept named as substitution method, iterative substitution method, and in this video, we are going to see recursion tree method or recursive tree method. This technique is also used to solve the recurrence relations. म्हणजे एक प्रॉब्लेम दिलेला असतो, त्या प्रॉब्लेमला आपल्याला बाय युजिंग ट्री मेथड सॉल्व्ह करायचं असतं आणि आपल्याला त्याची कॉम्प्लेक्सिटी फाइंड आउट करायची असते. ठरलेले प्रॉब्लेम्स आहेत. रिकर्सिव्ह ट्री मेथड मोस्ट कॉमनली सेमिस्टर एक्झाम मध्ये थिअरॉटिकल क्वेश्चन विचारला जातो आणि ठरलेला एक पॅटर्न असतो तो फॉलो केला की आपल्याला फायनल आन्सर भेटतं. याच्यामध्ये जास्त डिफिकल्टी नाहीये. थिअरॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही कन्सिडरेशन करू शकता याचं. रिकर्जन ट्री मेथड और रिकर्सिव्ह ट्री मेथड इट रिप्रेझेंट रिकर्जन कॉल्स इन टर्म्स ऑफ अ ट्री. आपल्याला असं ट्री स्ट्रक्चर मध्ये आन्सरला रिप्रेझेंट करायचं असतं. एखाद्या प्रॉब्लेमला आपण 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं की आता सपोज एन एक नंबर आहे एन, तर त्याला आपण डिवाइड केलं एन बाय टू मध्ये. तर ह्या 2 ला आपण डिवाइड केलं एन बाय 4 मध्ये एन बाय 4 मध्ये आणि ह्या एन बाय 2 ला डिवाइड केलं एन बाय 4 मध्ये. सिमिलरली आपण ह्याला डिवाइड करतो परत एन बाय 8 कारण एन बाय 8 प्लस एन बाय 8 केलं की आपल्याला ऑटोमॅटिक एन बाय 4 येतं. तुम्ही चेक करू शकता. 2 एन बाय 8 येणार खाली आणि ह्या याला डिवाइड केल्यानंतर एन बाय 4. म्हणजे आपल्याला माहित आहे की याची समेशन केल्यानंतर ती इथे येणार आहे, या दोन्हीची समेशन केल्यानंतर ती इथे येणार आहे, या दोन्हीची समेशन केल्यानंतर ती इथे येणार आहे. म्हणजे हा बायनरी ट्री आहे. आपल्याला फक्त त्याची कॉस्ट फाइंड आउट करायची असते. प्रॉब्लेमला कसं डिवाइड करतो हे चेक करायचं असतं. आणि सगळे प्रॉब्लेम जे आपण बाय युझिंग डिवाइड अँड कॉन्कर टेक्निकने सॉल्व्ह करतो ते अशा प्रकारे डिवाइड होतात. आणि डिवाइड केल्यानंतर त्याची कॉम्प्लेक्सिटी लॉगॅरिथमिक टर्म्स मध्ये येते. तर ती आपल्याला चेक करायचे कोणत्या प्रॉब्लेमची काय येते. इच नोड शोज द कॉस्ट ऑफ वन रिकर्जन कॉल. म्हणजे ह्या लेवलची किती कॉस्ट झाली, ह्या लेवलची किती कॉस्ट झाली, ह्या लेवलची किती कॉस्ट झाली. देन असं करत 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 आपल्याला प्रत्येक नोडला डिवाइड करायचं आहे आणि त्याची कॉस्ट किती होते ते चेक करायचं आहे. आणि टोटल सम इज इक्वल टू सम ऑफ कॉस्ट ऑफ ऑल लेवल्स. म्हणजे याची जी कॉस्ट, याची जी कॉस्ट, त्याची जी कॉस्ट, इथं जी कॉस्ट, इथं कॉस्ट, इथं कॉस्ट आणि आपल्याला सपोज इथं सोल्युशन भेटलं आपल्याला, तर टोटल किती कॉस्ट लागली ते आपल्याला फाइंड आउट करायला लागते. ती कॉस्ट आपल्याला लेवल किंवा डेप्थने समजून जाते. वाय रिकर्जन ट्री मेथड इज युज्ड. हेल्प्स व्हिज्युअलाइज रिकर्जन. म्हणजे आपण प्रिव्हियस प्रॉब्लेम्स बघितलेले ते मॅथमॅटिकल प्रॉब्लेम होते, त्याच्यामध्ये आपल्याला मॅथमॅटिकल टेक्निक्स वापरावे लागत होत्या. याच्यामध्ये आपण बायनरी ट्री वापरून व्हिज्युअलायझेशन मध्ये आपण प्रॉब्लेमची कॉम्प्लेक्सिटी फाइंड आउट करणार आहे. शोज हाऊ वर्क इज डिवायडेड. म्हणजे डिवाइड अँड कॉन्करचे प्रॉब्लेम कसे डिवाइड होतात किंवा ह्यामध्ये प्रॉब्लेम आपण कसे डिवाइड करतोय सब प्रॉब्लेम्स मध्ये ते समजतं. युजफुल फॉर डिवाइड अँड कॉन्कर अल्गोरिथम्स. वी ऑलरेडी डिस्कस्ड हिअर की डिवाइड अँड कॉन्करचे प्रॉब्लेम मोस्ट कॉमनली रिकर्सिव्ह ट्री मेथड मध्ये कन्सिडर केले जातात. इझी टू अंडरस्टँड टाइम कॉम्प्लेक्सिटी. आपली जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती कोणत्या टर्म्स मध्ये येणार आहे, कोणत्या लॉगॅरिथमिक टर्म्स मध्ये येणार आहे ते आपल्याला इझिली अंडरस्टँड होतं. आणि म्हणून त्याला म्हणतो आपण इझी टू अंडरस्टँड द टाइम कॉम्प्लेक्सिटी. स्टेप्स काय आहेत. ड्रॉ द रिकर्जन ट्री. म्हणजे आपल्याला एक ट्री ड्रॉ करायचा आहे. सपोज आपण इथं एक नंबर घेतला 100. देन आपण 100ला डिवाइड करणार आहे 50 मध्ये. देन 50ला डिवाइड करणार आहे 25 मध्ये. प्रत्येक लेवलची कॉस्ट जी आहे ती आपली सेमच होणार आहे. म्हणजे इथं 100 आहे तर इथं 100 आहे, इथं 100 आहे. देन आपण याला डिवाइड करणार आहे 12.5 असं करत करत सगळ्यांना डिवाइड करणार आहे. ह्या टेक्निकला आपण रिकर्जन ट्री टेक्निक म्हणतो. राईट द कॉस्ट ऑफ इच नोड. ते आपण चेक करूया कशी काढली जाते. कॅल्क्युलेट द कॉस्ट ॲट इच लेवल. ही नोडची कॉस्ट झाली, ही लेवलची कॉस्ट झाली. म्हणजे ही पर नोडची कॉस्ट आहे. ही आणि ही पूर्ण लेवलची कॉस्ट आहे. फाइंड नंबर ऑफ लेवल्स. ह्या नंबर ऑफ लेवल्स आहेत. लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 असे आपल्याला फाइंड आउट करायचे की कुठपर्यंत आपल्याला जावं लागतं. ऍड कॉस्ट ऑफ ऑल लेवल्स. ह्या ऑल लेवलची कॉस्ट ऍड करावी लागते. आणि देन राईट फायनल आन्सर इन बिग ओ नोटेशन. एकदम सिंपल टेक्निक आहे. तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला येतं. सिंपल अंडरस्टँडिंग आहे. तर एक एक्झाम्पल आहे त्याचं. वी ऑलरेडी डिस्कस्ड इन अ लास्ट व्हिडिओ. याची टाइम कॉम्प्लेक्सिटी आता आपण बघून सुद्धा सांगू शकतो की याची टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ एन लॉग एन येणार आहे. आणि एक आपण बघितलेलं टी एन बाय 2 प्लस 1 किंवा काहीच प्लस θ1 असं काहीतरी होतं त्याच्यात. तर त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी येते लॉग एन. तर डिवाइड अँड कॉन्करचे प्रॉब्लेम किंवा ज्या प्रॉब्लेमला आपण अशा प्रकारे डिवाइड करतो 2 पार्ट्समध्ये, देन 2 पार्ट्समध्ये, देन 2 पार्ट्समध्ये सिमेट्रिकली डिवाइड करतो, अशा प्रॉब्लेमची टाइम कॉम्प्लेक्सिटी आपण रिकर्सिव्ह ट्री मेथडने इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. 2 रिकर्सिव्ह कॉल्स इच ऑफ साइज एन बाय 2. म्हणजे आपल्याला माहित आहे की हे रेकरन्स रिलेशन आहे किंवा हे रिपीटेड फंक्शन आहे, रिकर्जन फंक्शन आहे. तर एन बाय 2 आपल्याला पुट करावं लागतं. आपण चेक केलेलं ऑलरेडी की टी एन बाय 2 पुट करावं लागतं एनच्या जागी आणि आपल्याला कॉस्ट काढावी लागते. आणि एक्स्ट्रा वर्क आहे ते आपलं हे ह्याच्यासाठी वर्क करावं लागेल. ह्या एनला परत आपल्याला डिवाइड करायला लागेल एन बाय 2 मध्ये. देन ह्या एन बाय 2 ला परत एन बाय 4 मध्ये. अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागतं. तर हा प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व्ह केलाय.
सॉल्व्ह करताना आपण डायरेक्ट टेबल यूज केलाय, आपण इथं व्हिज्युअलायझेशन सुद्धा त्याचं करू शकतो. तो इनिशियली आपल्याला जे इक्वेशन दिलेलं ते असं होतं 2t n/2 प्लस n. त्या आपल्याला n/2 ला पण डिवाइड करायचं आहे रिकर्सिव्ह कॉलमध्ये आणि n ला पण डिवाइड करायचं आहे. तर आपण इनिशियली आपण असं समजूया की लेवल 0 किंवा स्टेज 1, याला लेवल 0 किंवा स्टेज 0 म्हणूया, आणि ह्या n ला आपल्याला डिवाइड करायचं. तर याला n/2 आणि n/2 मध्ये डिवाइड करणार, देन n/4 n/4, देन n/4 n/4, अशा प्रकारे आपण याला डिवाइड करणार. ऑलरेडी खाली टेबलमध्ये दिलंय, पण आपण परत एकदा बाय युझिंग व्हिज्युअलायझेशन रिकर्सिव्ह ट्री मेथड सॉल्व्ह करत आहे. n/8 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 n/8. आणि मर्ज सॉर्ट असेल किंवा क्विक सॉर्टचे प्रॉब्लेम असतील किंवा बायनरी सर्च असेल किंवा इतर कुठलेही डिवाइड अँड कॉन्करचे प्रॉब्लेम असतील ते आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करतो. तर ह्या नोडची कॉस्ट आपल्याला माहित आहे n आहे. ह्याच नोडची जरी कॉस्ट आपण घेतली तरी ती n होते, कारण n/2 प्लस n/2 इज इक्वल टू n. याची पण n आणि याची पण n होते. खाली कितीही जावं त्याची कॉस्ट n होणार आहे. आणि टोटल कॉस्ट जर आपल्याला काढायची असेल तर किती लेवल पर्यंत आपण खाली गेलोय ती लेवल आपल्याला कन्सिडर करावी लागते. आता सपोज आपण 3 लेवल पर्यंत गेलो आणि आन्सर आलं तर 3n येणार आहे. 4 लेवल पर्यंत गेलो तर 4n येणार आहे. 5 लेवल पर्यंत गेलो तर 5n येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तर आपण इथं केलंय लेवल 0, देन नंबर ऑफ नोड्स, एकच नोड आहे लेवल 0 ला. इथं आपण ऑलरेडी केलंय, ही लेवल 1 आहे, ही 2 आहे, ही 3. ओके. कॉस्ट पर नोड इथं n आहे. इथं कॉस्ट पर नोड n/2 n/2 n/4, त्याच्या खाली n/8, म्हणजे पर नोडची कॉस्ट आणि टोटल कॉस्ट, म्हणजे हॉरिझॉन्टली जर सम घेतली तर आपल्याला टोटल कॉस्ट भेटते. हा प्रॉब्लेम प्रॉपरली डिवाइड होतोय, सिम्पली डिवाइड होतोय, त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की इथं पण येण येतं, इथं पण येण येतं, इथं पण येण येतं, इथं पण येण येतंय, किंवा असा प्रॉब्लेम डिवाइड होत नाही की कुठेतरी इथे 3 नोड येत आहेत आणि एका ठिकाणी 2 नोड येत आहेत. तर अशा प्रकारे हा डिवाइड होत नाही. हा सिमेट्रिक प्रॉब्लेम आहे, त्यामुळे एकदम इझी आहे आणि हाच तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्ही लिहू शकता आणि इझिली एक्सप्लेन करू शकता. तर आता आपण लेवल, आपल्याला समजलं की लेवल काय असतात. ह्या लेवल आहेत, हे नंबर ऑफ नोड्स आहेत, 1 2 3 4 1 2, हे नंबर ऑफ नोड्स आहेत. कुठल्या लेवलला किती नोड्स येतात ते आपण फाइंड आउट केलं की थर्ड लेवलला 8 नोड्स येतात. परत सेकंड लेवलला 4 नोड्स येतात. आणि कॉस्ट पर नोड काढली आणि टोटल कॉस्ट काढली, हॉरिझॉन्टली समेशन घेतलं की टोटल कॉस्ट येते, आणि पर नोडची कॉस्ट त्या टोटल समला डिवाइड बाय नंबर ऑफ नोड्स केलं की कॉस्ट पर नोड येते. तर हा सेम प्रॉब्लेम आपण बॅक सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह केलेला. त्याच्यामध्ये आपण बघितलेले की k इज इक्वल टू n/2 अशी व्हॅल्यू येते, आणि आपल्याला n च्या जागी ह्या टर्मला 1 कन्सिडर करायचं असतं किंवा 1 मध्ये कन्वर्ट करायचं असतं. तर आपण काय करतो, 2 ला n म्हणतो आणि दोन्ही बाजूचा लॉग घेऊन log 2 इज इक्वल टू log n, आणि log 2 इज इक्वल टू 1 आणि k इज इक्वल टू log n अशा टर्म्स मध्ये त्याला कन्वर्ट करतो. हे लॉगॅरिथमिक टर्म्स मध्ये जातात. याच्यावरून आपल्या एक लक्षात येते की प्रॉब्लेमला जर कोणी सिमेट्रिकली डिवाइड करत असेल तर त्याची जी टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे ती log n टर्म्स मध्ये येते. त्यामुळं बायनरी सर्च असेल किंवा मर्ज सॉर्ट असेल, टाइम कॉम्प्लेक्सिटी आपल्याला लॉगॅरिथमिक टर्म्स मध्ये, याची n log n आणि याची log n मध्ये ऍड होऊन येते. तर आपल्याला असं समजलं की टोटल नंबर ऑफ लेवल्स इज इक्वल टू log n मध्ये त्याची कॉम्प्लेक्सिटी येते. आणि हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला असं समजतं की कॉस्ट पर लेवल ही n आहे. आपण कॉस्ट पर लेवल पण काढलेली इथं, की कॉस्ट पर लेवल n येते हॉरिझॉन्टली सम घेतल्यानंतर. देन टोटल कॉस्ट इज इक्वल टू जेवढ्या लेवल आहेत तेवढी कॉस्ट येणार आहे. म्हणजे 10 लेवल असतील तर 10n येणार आहे, 5 लेवल असतील तर 5n येणार आहे, जे आपण इथं बघितलेलं. ते कशा प्रकारे असतं, फायनल आन्सर इज इक्वल टू कॉस्ट ऑफ ट्री, म्हणजे नंबर ऑफ लेवल्स इन ट्री इंटू पॅटर्न काय झालाय ते. आता पॅटर्न आपल्या याच्यात झालाय तो लॉगेनचा झालाय, आणि कॉस्ट ऑफ ट्री म्हणजे लेवल ऑफ ट्रीज किती असतील, n असतील, म्हणजे 10 असतील तर 10 लॉगेन, 20 असतील तर 20 लॉगेन, अशा प्रकारे. तर आपल्या अल्गोरिदमची टाइम कॉम्प्लेक्सिटी ह्या लेवल इंटू, म्हणजे ह्या ज्या टोटल नंबर ऑफ लेवल झाल्या, कुठे गेले ह्या लेवल्स 1 2 3 4 लेवल इंटू पॅटर्न जो फाइंड आउट झाला तो लॉगॅरिथमिक पॅटर्न फाइंड आउट झाला. तर आपल्या ह्याच्यात 4 लेवल होते तर 4 log 4 अशा प्रकारे, जर 10 लेवल्स असतील तर 10 log 10 अशा प्रकारे, आणि फॉर n टर्म्स n log n, अशा प्रमाणे आपला हा फॉर्म्युला जनरेट झाला. तर ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, इझी टू व्हिज्युअलाइज रिकर्जन, म्हणजे ठरलेला पॅटर्न असतो, आपल्याला त्याला फक्त डिवाइड करून त्याची हॉरिझॉन्टली सम आणि व्हर्टिकली लेवल्स मोजायचे असतात आणि त्याच्यावर बेस्ड आपल्याला पॅटर्न फाइंड आउट करायचा असतो. याचं थोडंसं अंडरस्टँडिंग आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आल्यामुळे आपण डायरेक्ट
फायनल आन्सर कशा प्रकारे जनरेट झालं, कसा लॉग इन आन्सर आलं हे डायरेक्ट बघितलेलं. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड बघू शकता. क्लिअर लेवल वाईज अनालिसिस म्हणजे कुठल्या लेवलला जर आपल्याला थांबायला लागलं तर तिथपर्यंत आपण अनालिसिस परफॉर्म करू शकतो. गुड फॉर अंडरस्टँडिंग डिवाइड अँड कॉन्कर, जसं आपण बघितलं की बायनरी सर्च आणि मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स आपल्याला लॉगॅरिथमिक टाइम कॉम्प्लेक्सिटी देतात. ते बाय युझिंग रिकर्सिव्ह ट्री मेथड आपण रिप्रेझेंट करू शकतो. डिसएडव्हान्टेजेस काय आहे, जेवढे ऍडव्हान्टेजेस आहेत तसेच डिसएडव्हान्टेजेस आहेत. ट्री बिकम्स लार्ज अँड कॉम्प्लेक्स, म्हणजे जर ट्री लार्ज बनत असेल किंवा एखादा प्रॉब्लेम सिमेट्रिकली डिवाइड होत नसेल तर थोडासा कॉम्प्लेक्स पॅटर्न जनरेट होतो आणि त्याच्यातला पॅटर्न फाइंड आउट करणं डिफिकल्ट होऊन जातं. म्हणजे लॉग इन येते ते फिक्स आहे, पण किती लॉग इन, 3 लॉग इन, 2 लॉग इन, 5 लॉग इन, किती लॉग इन येणार आहे ह्याच्या लेवल वाईज फाइंडिंग करणं डिफिकल्ट जातं. डेन्स नेटवर्कसाठी हे डिफिकल्ट होऊन जातं. टाइम कन्झ्युमिंग टू ड्रॉ, आपल्याला ड्रॉ करून सोल्युशन फाइंड आउट करावं लागतं, त्यामुळे टाइम कन्झ्युमिंग आहे. नॉट सुटेबल फॉर ऑल रिफरन्सेस, सगळेच प्रॉब्लेम या टेक्निकने सॉल्व्ह होत नाहीत. आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेमला चेक करावं लागतं. जसं सबस्टिट्यूशन मेथडने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तसे रिकर्सिव्ह ट्री मेथडने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. त्यांना सिमेट्रिकली डिवाइड करणं पॉसिबल असावं लागतं. देन लेस प्रिसाइज अँड मास्टर थेरम. आता हा जो प्रॉब्लेम आपण मास्टर थेरमने सॉल्व्ह करणार आहे 2t n/2 प्लस n, हा जो प्रॉब्लेम आपण मास्टर थेरमने सॉल्व्ह करणार आहे तो एकदम इझिली अंडरस्टँड होतो आणि आपण त्याला प्रूव्ह पण करू शकतो. तसं रिकर्सिव्ह ट्री मेथडचं नाहीये, त्याला आपल्याला अनालाइज करणं थोडंसं कॉम्प्लेक्स आहे आणि ते थोडंसं प्रिसाइज नाहीये. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. हा थिअरॉटिकल क्वेश्चन आहे. ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि एक सिम्पल लॉजिक माहित असेल, लेवल काय असतात, कॉस्ट पर नोड काय असते, किती नोड्स आहेत हे काय माहित असेल तर तुम्ही इझिली आन्सर लिहू शकता. तर आपण तिसरी टेक्निक बघितली रेफरन्स रिलेशन सॉल्व्ह करण्याची. पहिली बघितलेली सबस्टिट्यूशन मेथड, सेकंड बघितली इटरेटिव्ह सबस्टिट्यूशन मेथड अँड थर्ड वन इज अ रिकर्सिव्ह ट्री मेथड. सो दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. थिअरॉटिकल क्वेश्चन सेमिस्टर एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. न्यूमेरिकल क्वेश्चन जास्त करून विचारला जात नाही. थिअरी क्वेश्चन मध्ये तुम्ही हे एक्झाम्पल दिलं तर मोर दॅन इनफ आहे. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.